सर विचारलं सप्त्याचं निमित्त काय म्हणे आमच्या गावातलं सखूबाईचं लग्न ठरलं त्याचा सप्ताह आहे. कसला सप्ताह आहे? कसला? सखूबाईचं. म्हटलं सखूचं लग्न. मग ते म्हणे ती सखू ते जुने लोक म्हणे ठगीचं लग्न ठरलं म्हणून सप्ताह आहे. कोणाचं? लोकांना निमित्त पाहिजे भजन कीर्तन करा. ठगीचं लग्न ठरलं. म्हटलं का बरं? ठगी सुंदर नाही का? ऐका 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 2च मिनिटं घेतो सेवा संपवतो. ठगी दिसायला सुंदर आहे. म्हटलं शिकलेली नाही का? म्हणे शिकलेली पण आहे. म्हटलं मग पैसा नाही का तिच्या बापाकडं? म्हणे पैसाही आहे. मग का बरं लग्न होत ठगीचं? तिला नाक नाही का? आम्ही म्हणतो कीर्तनात नाक नाही तिने वाया गेली. म्हणे बाबा तिला नाक पण खूप गोड आहे, धारदार नाक आहे, सुंदर आहे, शिकलेली आहे, पैसा भरपूर आहे, पण तरी तिचं लग्न जमत नव्हतं. ह्या वर्षी जमलं म्हणून सप्ताह ठेवला. म्हटलं का बरं जमत नव्हतं? साऊंडवाले दादा ते मला म्हणे ती ना बोबडी आहे म्हणे. काय होती? बोबडी. आणि घरी कोणी पाहुणे आले आणि ती बोलली की नासाडा होऊन जायचा म्हणे, लग्नच जमत नव्हतं. म्हटलं मग काय केलं? काहीच नाही केलं. म्हणे बाबा झाला असं. त्यांनी मला तो प्रसंग सांगितला. कोणी आलं लग्नाला उभं राहिलं, विचारायला उभं राहिलं, इनी बोलावं आणि स्थळ निघून जावं. करावं काय? करावं काय? करावं काय? प्रश्न पडला. ठगीचं वय झालं 35 वर्ष. किती? 35. पहिले लेकरांची म्हणजे लहान लहान लेकरांची लग्न व्हायची, बरोबर आहे ना? बालकांची लग्न व्हायची. आता बाय आणि माणसांची लग्न होतात. आता घोडं सुद्धा विचार करतं ह्या घोड्याला आपल्या पाठीवर कसं बसू म्हणून नाही का? आता अवघड परिस्थिती आहे. तो एवढा दांडगा आणि ती घोडं पाहिलं तर असं नेमकं ते घोडं आहे की घोडी आहे हेच लक्षात येईना महाराज. ऐका आता 35 वर्षाची झाली ठगी. काय करावं? काय करावं? काय करावं? मग आपल्या गावात जशी सचिनदादासारखी नानांसारखी माणसं आहेत आमची, ज्यांच्याकडे जेवण होतं. नानांचं नाव काय? सुरेशदादांसारखी माणसं बाजूच्या गावाला राहायचे. म्हणे का हो नाना तुमच्या गावात ती पोरगी एवढी सुंदर आहे, लग्न होईना. म्हणे काय करावं राव असा असा प्रश्न आहे. काळजी करू नका. ते गेले कुठं बाहेर गावाला, तालुक्याच्या गावाला. आणि तालुक्याच्या गावाला गेल्यानंतर मध्यस्थी माणसं हुशार असतात. ते इकडची नाळ बघतात, तिकडची नाळ बघतात आणि त्या मध्यस्थीने एक स्थळ आणलं वा. आणि त्या मध्यस्थीला आपल्या भाषेत काय म्हणतात? वा 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 वा, लय गावरान शब्द आहे वा. पण नाही ते तो म्हणू नये. इंग्लिशमध्ये त्याला ब्रोकर म्हणतात. पण मध्यस्थी माणसं, समजदार घालणारी माणसं, ऐका भागीदारी घालणारी माणसं. मग ते म्हणे आमच्याकडे एक स्थळ आहे. बाबा 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 ठगीला 35 वर्षानंतर म्हणजे जवळजवळ 5-6 वर्षानंतर स्थळ आलंच नाही. 5-6 वर्षानंतर पुन्हा स्थळ आणणार. ठगीच्या आईला आनंद. मग आता इकडे पोरगा, या पोराचं वय पण 40 वर्ष. सर का बरं लग्न होईना? कारण तो होता तोत्रा. तो कोण होता? ही बोबडीन तो इथं 35 वय आणि त्याचं 40 वय. दोघांचं लग्न जमना. मेड जुळून आला. म्हणे जोड्याला जोड शोभतं. बरं मधल्या माणसाला माहिती होतं. यानं फोन लावला इकडं, ठगीला बघायला पाहुणे येत आहे अमक्या अमक्या दिवशी. आनंद झाला. कोणाला? ठगीच्या आईला. आनंद झाल्यामुळे महाराज तिनं अख्ख्या गलीत चर्चा केली. माझ्या बाईडीला बघायला पाहुणे येतात, बाईडीला बघायला पाहुणे येतात. दिवसामागं दिवस निघता निघता तो दिवस उजाडला. सकाळी 6 वाजता मधल्या माणसानं कॉल केला, आम्ही निघालोय पोराला घेऊन, पोरगी बघायला येतोय. महाराज सकाळी 6 वाजता त्या बाईडीच्या म्हणजे ठगीच्या आईनं गॅसवर पातेलं ठेवलं ना, बघता काय तुम्ही? आणि गॅसवर जसं पातेलं ठेवलं तसं 5 कप दूध, 15 कप पाणी, देखवण आणि की अजून टाकू पाणी आणि ठेवला चहा. कुठं? ऐकताय ना? गॅसवर. किती वाजता? 6 वाजता. आणि ठगीला बघणारे पाहुणे पोहोचले 10 वाजता. किती वाजता? आणि चहा ठेवला किती वाजता? हा बघा आता तुम्ही. तो उकळून 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 पार मोकार 15चा 5च शिल्लक राहिला. किती? 5च. महाराज एवढा आनंद, एवढा आनंद. पोरगा दिसायला सुंदर होता, प्रॉपर्टी भरपूर होती, शिक्षण भरपूर झालेलं होतं, पण तोत्रा होता. करावं काय? बसले. पण आता ठगीला सांगितलं होतं, बाईडे काही झालं तरी चालेल, पाहुण्यांनी काही प्रश्न विचारला तरी उत्तर द्यायचं, तोंड उघडायचं. मग काय करायचं? गालातल्या गालात हसायचं. तू फक्त कर, बाकी आम्ही सांभाळून घेऊ. ठरलं. बाईडी म्हणे आता तोंड उघडणार नाही, तोंड उघडलं तर आयुष्य बिघडून जाईल नाही का? मग आता बाईडी रेडी झाली, इकडं सर्व तयारी झाली. मग आता आपल्याकडे प्रथा आहे ना, मुलीला तर ट्रे हातात देतात. आहे का तुमच्याकडे? आहे का ते? आमच्या जळगाव जिल्ह्यात आहे ती प्रथा. मुलीच्या हातात ट्रे देतात, त्याच्या 2-4 चहाचे कप असतात आणि ती घेऊन साडी घालून ती त्या लोकांमध्ये येते. आहे का तुमच्याकडे प्रथा? बरं आहे, भाग्यवान आहे. आतापर्यंत होती, आता बदलणार आहे ती प्रथा. आता मुलगी नाही येणार, आता मुलगा येईल. बाळू काय करतो? चपात्या लाटतो. बाळू काय करतो? दिवसा कांदे लावायला जातो. बाळू गाणं म्हणून दाखव बरं रे. मग तो म्हणतो पप्पा
माझ्या मम्मी, हा गोड म्हणतो बाळू. का दिवस बदललेत, आता लेकींचे दिवस आले बर का. ऐका आता महाराज, ज्याला मुलगा आहे ना तो कॉलर टाईट करून नाही चालत लग्नात. ज्याला मुलगी आहे तो ताटात, तो एकदम वजनात चालतो, छाती पुढे काढून. का गरज आता पोरं जास्त झाली पोरी. आता ज्यांचं लग्न झालं त्यांचे धन्यवाद, बाकीच्यांनी अपेक्षा करू नका, लवकर हिमालय गाठा. आता जगून फायदा नाही आणि इथं राहून फायदा नाही. ऐका सांगत होतो, मुलगी ट्रे घेऊन आली. नेमकं हे पाहुणे पण योगायोगानं 5च, आणि चहा पण भरला किती कप, 5च. एक कप दिला प्रत्येकाच्या हातात. शेवटचा कप त्या मुलाच्या हातात, जो मुलगी बघायला आला. त्यानं मुलीला पाहिलं आणि मुलीनं त्याला पाहिलं. तो म्हणला, मुलगी लय सुंदर आहे राव, लग्न करल तर दिल दिया है जान भी देंगे इसी के लिए, इलाज देणार, लग्न तर हिच्या सोबतच करणार. आणि असं म्हणता म्हणता त्या मुलीने जाता जाता केला इशारा. त्या मुलीने इशारा, महाराज एवढं खुश झालं, एवढा उकळता चहा लक्ष न देता डायरेक्ट तोंडाला लावला. जसा तोंडाला कप लावला, जोरात चटका लागला. आणि जसा चटका लागला, याला सांगितलं होतं बोलायचं, पण जसा चटका लागला तसं याच्या तोंडातून वाक्य भरायला, अरे बापले चहा ताय दलम आहे. आणि हे ऐकलं त्या मुलीनं किचन रूम मधून म्हणते, बस हे गिराईक आपलं जे हे आपल्याला सोडून जातच. ती बाहेर आली आणि बाहेर येऊन त्याला म्हणती, दलम आहे, पुती पुती पे, पुती पुती पे, पुती पुती पे. तुम्ही हसून घ्या, मी चहा पिऊन येतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परिस्थिती वाईट आहे आणि म्हणून देवानं भाग्य आपलं, देवानं सर्व चांगलं दिलं. मग काहीच करू नका. हा, देवानं डोळे दिले ते भगवंताचं मुख बघण्याकरता. नाहीतरी बघा, तुम्ही परमार्थाचा विचार करा किंवा प्रपंचाचा विचार करा, जवळजवळ 82% ज्ञान माणसाला डोळ्यानं होतं. किती टक्के? बोला बोला बोला, किती टक्के? शास्त्राचं वर्णन आहे, शास्त्रात म्हटलेलं आहे 82% ज्ञान हे माणसाला डोळ्यानं होतं. 11% ज्ञान माणसाला त्वचेनं होतं. ऐका पुढे, 3% ज्ञान माणसाला हे नाकानं होतं. 2% ज्ञान माणसाला हे कानानं होतं आणि 1.5% ज्ञान माणसाला जिभेनं होतं. मग सर्वात जास्त ज्ञान जर कुठून भेटत असेल तर ते कुठून भेटतंय? डोळ्यानं. मग डोळ्यानं जर सर्वात जास्त ज्ञान भेटतंय तर या डोळ्यानं इकडं तिकडं जाऊ नये. या डोळ्यानं फक्त त्या देवाला बघावं. आणि देवाला बघितल्यानंतर होतं काय? त्याचं परिश्रम, त्याचं मार्गदर्शन आणि त्याची अनुभूती आजच्या अभंगात तुकोबराय सांगतो. माहिका 4 वर्ग शास्त्रकारांना सांगितलेले आहेत. एक साधारण, दुसरा साधक, तिसरे सिद्ध आणि चौथे मात्र संत. सर्वसाधारण व्यक्तीला देव कुठं दिसतो? फोटोत, दगडात आणि चित्रात. कुठं दिसतो? आपल्यासारख्याला देव कुठं दिसतो? बोला बोला बोला, कुठं दिसतो? फोटोत, दगडात, नाही तर मंदिरात. आपण जर तुम्हाला तुमच्या गावात येऊन कोणाला विचारलं, का हो नाना भगवान भोलेनाथ कुठे आहेत? तुम्ही काय सांगणार? त्या नदीच्या पलीकडे आता नवीन मंदिर बांधलं बाबा, देव तिथं आहे, नाही का? म्हणजे माणसाला देव दगडात, फोटोत नाही तर मंदिरात दिसतोय. शोकांतिका आहे, आपल्याला दगडात देव दिसतोय पण माणसात देव दिसत नाही. दादा ही शोकांतिका. एक वक्ता गोड म्हणतो, अरे एका दगडाला काळा रंग लावला तर त्या दगडाचा विठोबा झाला. एका दगडाला शेंदूर लावला तर त्या दगडाचा हनुमान झाला. एका दगडाला गुलाल लावला तर त्या दगडाचा म्हसोबा झाला. एका दगडाला पिवळा रंग लावला तर त्या दगडाचा खंडोबा झाला. माणसाला कुठला रंग लाव म्हणजे माणसाचा माणूस आणि देव ही शोकांतिका आहे. आज आम्हाला दगडात देव दिसतो पण माणसात देव दिसत. पण तिथेच आमच्या संतांना बघा, दगडात देव दिसतो, नवल नाही. माणसात देव दिसतो, नवल नाही. प्राण्यामध्ये सुद्धा देव दिसला. गाढवातही देव आहे, कुत्र्यातही देव आहे. खरं बघायला गेलं तर वेदांत असं म्हणतं, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे आणि सर्वम खलविदम ब्रह्म. हे सर्व जग काय आहे? ब्रह्म आहे. म्हणून तर माझी मुक्ताई गोड म्हणते, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे. अरे जे ब्रह्म आपल्या स्वप्नात येत नाही, मुक्ताई म्हणती ती ब्रह्म मला उघड दिसतं. मग साधकाने द्यावं, मुक्ताबाई
अहो आम्ही आयुष्य प्रपंचात परमार्थात गेला हो, पण ब्रह्म कधी स्वप्नात आला नाही. तुम्हाला उघड डोळ्याने कसं दिसतं सांगा बरं कसं. मग मात्र मुक्ताबाईंनी वर्णन करावं. एकच तंतू नाना लेणी, धोतर आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. हे ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. काय केलंय? सर्व जगामध्ये ब्रह्म दिसतोय. शर्टात सुद्धा ब्रह्म दिसतोय, टाळात सुद्धा ब्रह्म दिसतोय, पखवाजाचा सुद्धा ब्रह्म दिसतोय, आणि सांवशीची माल्याला मिक्सरमध्ये सुद्धा ब्रह्म दिसतोय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ब्रह्म आहे, पण याची अनुभूती आम्हाला येत नाही. म्हणून आम्ही पहिल्या वर्गात येतो सर्वसाधारण. म्हणून ऐका, सर्वसाधारण व्यक्तीला देवाचं दर्शन चित्रात, दगडात आणि फोटोत, मंदिरात होतंय. चला पुढे. साधकाला दर्शन देवाचं स्वप्नात होतंय. कुठं? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. पण स्वप्न वो नहीं, सपना वो नहीं जो सोते समय आए, सपना वो होता है जो आपको सोने ना दे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून माणसाच्या आयुष्यात स्वप्न असावीत. फक्त स्वप्नात परमार्थ असावा, प्रपंच नसावा. नाही तर स्वप्नात माणूस खाटेवरनं खाली पडतो. तू तिकडे सरक, मी इकडे सरक, पाठ आहे तुमचं, नाही का? स्वप्नात देव दिसला पाहिजे. साधकाला स्वप्नात देव दिसतो. चला पुढे. तिसरा वर्ग आहे सिद्ध. सिद्धाला मात्र देव हृदयात दिसतो. कुठे दिसतो? या जगातले सर्वात मोठे सिद्ध पुरुष म्हणजे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा आहे. आणि ज्ञानोबारांना देवाचं दर्शन झालं. ज्ञानोबारांनी उघड आपल्याला सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये, जैसा हृदयामध्ये मी रामू. कुठे देव? बोला ना, बोला ना. कुठे? हृदयामध्ये देव आहे. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. सिद्धाला हृदयात देव दिसत असतो. दुसरं उदाहरण देऊ का तुमच्याकरता? सोपं सांगतो. दुसरं उदाहरण म्हणजे आमची जनाबाई. जनाबाईला देव कुठं दिसला सांगू का तुम्हाला? हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, धरीला पंढरीचा चोर. ऐकलंय ना? म्हणता का माता माऊली? थोडंसं मायाव म्हणता, म्हणा ना. सप्ताह चालू आहे, थोडंसं देवाचं नामस्मरण करू, नाही का? इथं काही शांताबाई येणार नाही, बाबूराव येणार नाही, इथं देवच येईल. म्हणून थोडंसं म्हणू देवाचं. हा म्हणा म्हणा. ऐका ऐका. जेवढे माझ्यापेक्षा मोठे आहेत ज्ञानानं, वयानं, अनुभवानं, या सर्व माझ्या आई आहेत. ज्या माझ्या बरोबरीच्या माझ्यापेक्षा लहान आहेत या सर्व माझ्या बहिणी आहेत. ऐका, आता तुमचा पोरगा आणि तुमचा भाऊ म्हणतोय, फक्त याची बाजू पडू देऊ नका दाजी लोकांसमोर. ऐका दाजीबा, ऐकताय ना? म्हणा मग माझ्या माग. धरीला पंढरीचा चोर, फक्त लेडीज. हा पुरुष मंडळी नाही. तुम्हाला नाही, तुम्ही 4 तारखेनंतर बॉम्बला. अजून नाही. ऐका तुम्ही हा. धरीला पंढरीचा चोर, आता कुठे 50% मत भेटलं मला, पण मला 100% पाहिजे गड्या तुमच्या गावाचं. देता का? मग आता इकडे बसलेले, मागं बसलेले, तिकडं बसलेले, हे मागचे लोक लय हुशार असतं बरं. ते म्हणतात पुढचे म्हणताय ना, जाऊ दे ना. मग आपण एक नाही म्हणलं तर काय बिघडणार आहे? तसं नका करू. तुमचा भाऊ आहे, तुमचा लेक आहे. बघा, कोणी बघू ना बघू, कोणी बघू ना बघू, तो बघतोय बरं का. कोण बघतोय? आणि जगाचा विचार करण्यापेक्षा माणसानं जगदीश्वराचा विचार केला पाहिजे. कोणाचा? जग काय म्हणतं याच्यापेक्षा जगदीश्वर काय म्हणतो हा विचार करा, जीवनाचं सार्थक होईल. देव बघतोय आणि हनुमंतराय पण शनिदेव आहे. आणि सांगू का तुम्हाला, तिसरं तुमच्या देवाची शपथ आहे तुम्हाला, नवरदेवाची. हा आता जोरानं आवाज दे एकदा परत. धरीला पंढरीचा चोर, शाबास. धरीला पंढरीचा चोर, गडा बांधून या दोर, धरीला
पंढरीचा चोर. वा 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 वा, धन्यवाद. तुम्ही टाळी तर वाजवा कमीत कमी त्यांच्या करता. महाराज बरं का सर, भले आमच्या महिला मंडळाचं आपापसात जमत नसेल, पण आवाजाच्या बाबतीत तोड नाही बरं. या कोपऱ्यातला आणि त्या कोपऱ्यातला आवाज मॅच झाल्याशिवाय राहत नाही. आपलं पण घेऊ का एक ट्रायल? नको नको, आपली झाकली मूठ 1.25 लाखाची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.